नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। तळेगाव येथे शिक्षण विभाग स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण विभाग आयोजित सप्तरंगी फुलोरा वार्षिक स्नेहसंमेलन तळेगाव दाभाडे स्टेशन भागात श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्राथमिक शाळेच्या प्रांगणात संपन्न झाले। यावेळी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी NK पाटील, उपमुख्याधिकारी ममता राठोड, प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल खळदे, संदीप मगर, भालचंद्र लेले, इतिहासाचे अभ्यासक शिवराज पिंपुडे, वुशू या क्रीडा प्रकारातील खेळाडू ऋतुजा सुर्वे, बालकल्याण विभाग प्रमुख सुवर्णा काळे, निकिता शितोळे, मुख्याध्यापक केशव चिमटे, राजेंद्र शिंदे, अनिता तिकोने, वैशाली मिरगे, वसुंधरा माळवतकर, वर्षा काळे, संध्या कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। प्रास्ताविक स्नेहसंमेलन प्रमुख निकिता शितोळे यांनी केले। यावेळी कवायतीचे प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सप्तरंग इथे भविष्याचे या कला दालनाचे उद्घाटन करण्यात आले। NK पाटील यांनी मनोगतात सांगितले की अभ्यासाबरोबर खेळाकडेही लक्ष द्यावे। शिक्षकांनी शैक्षणिक वातावरणाबरोबर क्रीडा वातावरणही करावे। शिल्पा रोडगे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी खेळात प्रगती करून राज्यस्तरावर खेळून यश संपादन करावे। ऋतुजा सुर्वे यांनी मार्शल आर्ट्सबद्दल माहिती सांगून खेळासाठी लक्ष दिले पाहिजे तरच यश मिळते असे सांगितले। शिवराज पिंपुडे, संदीप मगर यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले। प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक हस्तलिखित दुर्लभम भारते जन्मचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। यावेळी बौद्धिक, क्रीडा, सांघिक, सांस्कृतिक आदी स्पर्धेत यश मिळवलेल्या सुमारे 250 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। शिवराज्याभिषेक सोहळ्यावर कार्तिकी तायडे या विद्यार्थिनीने भाषण केले। 10वी मध्ये प्रथम 3 क्रमांक मिळवलेले विद्यार्थी व प्राथमिक शाळांतील NMMS परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण यावेळी झाले। सूत्रसंचालन जयश्री उंडे यांनी केले। आभार संतोष बच्चे आणि सागर सांगळे यांनी मानले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा प्रमुख लहू पिंपळे, दत्तात्रय कोकाटे, मयूर मुळे, बाळासाहेब जडर, अनिल गाबणे, जालिंदर पाचपुते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कठीण परिश्रम घेतले। क्लब ऑफ तळेगाव MIDC संस्थापक अध्यक्ष संतोषजी खांडगे आणि विद्यमान अध्यक्ष राहुल खळदे आणि लिटरसी डायरेक्टर मी संदीप मगर, आम्ही 23-24 मध्ये 40 पेक्षा जास्त प्रोजेक्ट घेतले, ज्याच्यात 20 लाखापेक्षा जास्त काम आम्ही केलेलं आहे। आणि स्पेसिफिक लिटरसीमध्ये 20 प्रोजेक्ट घेतले की ज्याच्यामध्ये 6.25 लाखापेक्षा जास्त काम आम्ही केलेलं आहे। आपल्या शाळेसाठी सुद्धा करिअर गायडन्स, ॲप्टिट्यूड टेस्ट आणि टीचर्स ट्रेनिंग आम्ही घेतलेलं आहे। रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 लिटरसी झोनल चेअर म्हणून मी आता 24-25 साठी काम करणार आहे। तर त्यामध्ये 24-25 साठी असं गोल ठरलेला आहे की 5000 शिक्षकांना, जे नगर परिषदेच्या शाळा आहेत आणि ZPच्या असतील, ह्या सर्व शाळांच्या शिक्षकांना 5000 शिक्षकांना आम्हाला टीचर ट्रेनिंग द्यायचं आहे। मुख्याधिकारी साहेब आणि प्रशासकीय अधिकारी मॅडम, माझे तुम्हाला विनंती राहील की आम्हाला तुमचं सहकार्याची अपेक्षा आहे। तर आमचं हे गोल आहे 24-25 साठी 5000 शिक्षकांना टीचर ट्रेनिंग देणं। उपस्थित असलेले सन्माननीय सर्व व्यासपीठ प्रमुख पाहुणे, पत्रकार बंधू, सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, नागरिक, माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी जे काही आपण क्रीडा महोत्सवानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण घेतो आहे, या कार्यक्रमाचा उद्दिष्ट हेच आहे की बाबा क्रीडा महोत्सवामध्ये असेल, क्रीडेमध्ये जे काही हे आहे, आपण प्रगती करू शकलो तर आपल्याला त्याचे काय फायदे आहेत त्यासाठी प्रोत्साहन देण्याचा एक कार्यक्रम आहे।
नगर परिषद शिक्षण मंडळ आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी नाविन्यपूर्ण म्हणजे बाबा कामगिरी केलेले आहेत, त्यानंतर आपल्या समोरच उपस्थित आहे ऋतुजा. तिनं राष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेली आहे आणि भारताचं नाव उज्ज्वल केलेली आहे. त्यामध्ये म्हणजे फक्त शिक्षण केल्यानेच म्हणजे बाबा प्रगती होते की नोकरी मिळते असं काही नाही. तुम्ही जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं की शिक्षण असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, कला असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण केलं, त्यात प्रगती केलं की आपली स्वतःची प्रगती होते आणि राष्ट्राचं, आपल्या राज्याचं, राष्ट्राचं, सगळ्यांचं नाव उज्ज्वल होतं. त्या दृष्टीने म्हणजे आपल्याला एक प्रेरणा घेऊन आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे. आपल्याकडे माझं नाव ऋतुजा अनिल सुर्वे आहे. मी एक वुशू प्लेअर आहे. वुशू जर तुम्हाला माहिती नसेल तर एक ऑलिम्पिक गेम आहे. 2024च्या ऑलिम्पिकमध्ये वुशू गेम आहे. तर वुशू हा एक किक्स प्लस पंचेस प्लस थ्रोचा हा कॉम्बिनेशन गेम आहे. या अगोदर मी थाय बॉक्सिंग खेळायचे, किक बॉक्सिंगही खेळेत आणि बॉक्सिंगही खेळेत. तर मला स्पोर्ट्समध्ये आणि मार्शल आर्ट्समध्ये खूप आवड आहे, म्हणून वयाच्या 12व्या वर्षीपासून मी खेळायला सुरुवात केली आणि वयाच्या 14व्या वर्षी मला मेडल होतं. आणि या सर्वात माझ्या आई वडिलांनी मला खूप सपोर्ट केला. जसं की अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांनी घडवले अशा राष्ट्रमाता, राजमाता, माँसाहेब जिजाऊ यांचं आपल्यासमोर मोठं उदाहरण आहे. अशाच प्रकारे माझ्या आयुष्यातही माझ्या आईवडिलांचे मोठे योगदान आहे. माझ्या आईवडिलांनी मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलं, त्यामुळे मला आज एवढे स्पोर्ट्समध्ये प्राधान्य म्हणजे मेडल्स भेटलेले आहेत. मी तुम्हाला सांगेल की स्पोर्ट्स खेळा. जर तुमचं अभ्यासात मन नसेल लागत तर स्पोर्ट्समध्ये तुमचं 100% द्या. स्पोर्ट्समध्येही तुम्ही डिग्री किंवा PhD करू शकता. आता तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही स्कूल गेम्स, परत युनिव्हर्सिटी गेम्स खेळा. स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला मेडल प्राप्त करा आणि तुम्हालाही स्पर्धा परीक्षा देता येतील. तुम्हाला मेडल भेटल्यावर ते DOC ऑफिसमधून ते व्हेरीफाय करून घ्या आणि तुम्हालाही 5% आरक्षण मिळेल. जर तुमचं अभ्यासात मन नसेल लागेल तर तुम्ही स्पोर्ट्समध्ये तुमचं 100% देऊ शकता. स्पोर्ट्समुळे तुम्ही फिजिकली फिट राहतात, त्याच्यामुळे तुम्ही मेंटली फिट राहतात आणि स्पोर्ट्समुळे तुमचं लिडरशिप स्किल्स वाढतात. परत तुमचं कॉन्फिडन्स वाढतं, तुमचे एक्सपिरियन्स वाढतात. तुम्ही प्रत्येक स्पोर्ट्समध्ये किंवा एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्ट घ्या, तुमचे एक्सपिरियन्सेस वाढवा. मी ही एक्सपिरियन्सेसमधूनच शिकलेले आहेत. कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे.